मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहूयात। पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती। त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉइन झाला होता, जो 9/11 नंतर मोठ्या प्रमाणात कॉइन झाला। त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन करायचं, अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसतात। खरं म्हणजे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागलाय। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। षडयंत्र रचून यांनी आरएसएसचे आमचे नेते, हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दामून यात गुंवण्याचा प्रयत्न केला। काय कारण हे आम्ही नाही म्हणत, चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणतात। 2008च्या मालेगावच्या बॉम्बलास्ट नंतर खऱ्या अर्थाने एनआयए कोर्टनी न्याय देण्याचं काम साध्वी प्रज्ञा सिंग असतील, त्याचबरोबर कर्नल पुरोहित असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सगळे साथीदारी असतील, 17 वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं। वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं। काँग्रेसनी जो नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं, सुरू करण्याचं काम केलं होतं, भगवा दहशतवाद, त्याला हाणून पाडण्याचं काम देखील एनआयए कोर्टच्या माध्यमाने झालेलं आहे।